राजकीय वैर बाजूला सारत आदिवासी दिनानिमित्त सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर. नवापूर शहरात विविध कार्यक्रमांची रेलचेल. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक. आदिवासी संस्कृतीचे दर्शन. नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त नवापूर तालुक्यात विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. नवापूर शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आदिवासी महासंघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमाला तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनातील अधिकारी एकाच मंचावर उपस्थित राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे राजकीय मतभेद व वैर बाजूला सारत समाज म्हणून एकत्र येण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. महात्मा गांधी पुतळ्याजवळ आयोजित कार्यक्रमात नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक, आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित, भारतीय जनता पक्षाचे नवापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख अजय वसावे, दिलीप नाईक, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनीश शिरीष नाईक, जिल्हा परिषद सभापती संगीता भरत गावित, दिलीप गावित, नवापूर नगर अध्यक्ष जयवंत जाधव, माजी नगराध्यक्ष गिरीश गावित, आदिवासी महासंघाचे आरसी गावित, तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, पंचायत समिती सदस्य राजेश गावित यांच्यासह महासंघाचे विविध पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बिरसा मुंडा, देवमोगरा माता, वीर एकलव्य तसेच विविध स्वातंत्र्य सैनिक व आदिवासी समाजातील महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करून समाजाच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक तसेच आदिवासी साखर कारखान्याचे चेअरमन भरत गावित यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आणि शाहू समाज नवापूर शहरात हरिणीने एकमेकांना या गोष्टींमध्ये हरिणीने दिलेला आहे. बहुश्याम आपण विचार करत होते काही मोठ्या भाऊसाहेबांच्यामध्ये कारखाना परंतु खूप सखोल विचार करत होते. कारण तो आम्हाला व्याज आहे, कारण व्याजाव्याज या सुद्धा अडचणी आहे. प्रत्येक महान आपण मोठाही आदिवासी सहकारी कारखाना आदरणीय वो केलं आहे. काही काळात तर क्षणामध्ये उत्सव समितीने चांगला उपक्रम राबवला आणि उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं, मला खूप आनंद झाला की उत्सव समितीने या ठिकाणी सांगितलं की समाजावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी आदिवासी समाजासाठी उत्सव समिती ही त्यांच्या पाठीमागे उभं राहील. ही आनंदाची गोष्ट आहे. आतापर्यंत बघितलं समाजावर अन्याय अत्याचार हे बरेच झाले, तर समाजावर अन्याय अत्याचार होत असताना कोणी कोणाचं झाली नव्हतं. या नवापूर तालुक्याचे निवासी आदरणीय लोकनेते स्वर्गवासी सरसिंगजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे दुसरे नेते
करण्यासाठी आणि तुम्हा आम्हा सर्वांना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित ठेवण्याचं काम या दोन्ही नेत्यांनी केलं आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला श्रीदादांना आपल्याला दोघांना मिळून हा नवापूर तालुका नंदुरबार जिल्हा अखंडित राहण्यासाठी एकत्र राहण्यासाठी आपल्याला काम करावं लागतील. आपल्यामध्ये दोघांकडे तरी मतभेद असतील पण मनभेद नाही. तुम्ही सुद्धा समाजासाठी काम करता दादा, मी सुद्धा समाजासाठी काम करतो आणि जेव्हा समाजावर अन्याय होत असेल तेव्हा आपण जर दोघांना उभं राहिलं तर दोघांच्या मायकाला त्याचा लावाने किंवा परिणित जाऊ शकेल. म्हणून माझी विनंती आहे की समाजासाठी आपण सर्वांनी एक आलं पाहिजे. समाजामध्ये थोडी करण्याचं काही विरोधी संघटना काम करत आहेत, पण माझी विनंती आहे की हा आदिवासी अखंड आहे, हा आदिवासी एकत्र आहे, हा आदिवासीची ताकद ही तुम्हा आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणून माझी विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी एकत्रित राहिलं पाहिजे. शैक्षणिकदृष्ट्या आपल्या समाजावर बरेच अन्याय अत्याचार होतात. आपल्या समाजाची फसवणूक होत आहे. या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बरेचसे असंख्य बाहेरून आलेले कॉलेजेस हे आपल्या विद्यार्थ्यांची लुटमार करत आहे. आपल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्कॉलरशिपमध्ये फेरफार करतात. करोडोची स्कॉलरशिप हे आपल्याकडनं हिसकावून घेतात. एकाही आदिवासी विद्यार्थ्याला त्याच्याबद्दल पत्ता लागत नाही, त्याच्या पालकांना समजत नाही. म्हणून माझी विनंती आहे की या उत्सव समितीने हे सुद्धा शैक्षणिकदृष्ट्या बघितलं पाहिजे की जिथं शैक्षणिकदृष्ट्या आदिवासी समाजाकडनं फी घेतली जात असेल ती योग्य आहे, कुठल्या प्रमाणात आहे, किती घेतली जाते, या गोष्टीचा सुद्धा आपण समितीने पाठपुरावा केला पाहिजे. कारण आणि समितीचे तुम्हाला प्रतिनिधी समजतो, समिती ही समाजाची मिळून झालेली आहे, समाजाचे तुम्ही प्रतिनिधी आहे. म्हणून समाजावर ज्या ठिकाणी आदिवासी समाजाला व्हॅलिडिटीसाठी अटकवलं जातं त्या ठिकाणी विविध मागण्यांचे निवेदन. जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून आदिवासी महासंघातर्फे तहसीलदार दत्तात्रय जाधव व पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आदिवासी समाजाशी संबंधित विविध प्रश्न प्रशासनाच्या माध्यमातून मार्गी लावण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक, अभिवादन कार्यक्रमानंतर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेलाही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर पारंपरिक आदिवासी वाद्य, ढोल ताशे, डीजे आणि विविध वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली. महात्मा गांधी पुतळ्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे सिनियर कॉलेजपर्यंत काढण्यात आली. मिरवणुकीत पारंपरिक आदिवासी वेशभूषा, नृत्य, ढोल ताशांचा गजर आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आदिवासी समाजाच्या समृद्ध संस्कृतीचे व परंपरांचे दर्शन घडले. मिरवणुकीत समाज बांधवांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती. एकजूट, संस्कृती आणि हक्क यांचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक पार पडली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. जागतिक आदिवासी दिनानिमित्त शहरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम व मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याने नवापूर पोलिसांकडून आवश्यक त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चौकाचौकात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. वाहतूक सुरळीत राहावी तसेच मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले. दरम्यान आदिवासी दिनाच्या निमित्ताने नवापूर तालुक्यात दिवसभर विविध ठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. राजकीय मतभेद बाजूला ठेवून
विविध पक्षांचे नेते व समाजातील प्रमुख व्यक्ती एका मंचावर आल्याने आदिवासी समाजाच्या एकजुटीचे चित्र नवापूर शहरात पाहायला मिळाले.